चंद्रपूरमध्ये प्रशांत दानव उपमहापौरपदी विराजमान होत आहेत। चंद्रपूरमध्ये प्रशांत दानव हे उपमहापौरपदी विराजमान होत आहेत। ठाकरे सेनेचे नगरसेवक प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव या दोघांचं नाव ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आलं। त्यात ईश्वर चिठ्ठीने प्रशांत दानव यांची निवड उपमहापौर पदासाठी झाली आहे। प्रशांत दानव हे पुढची 4 वर्ष आता 5 वर्ष उपमहापौरपदी असतील। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांच्याकडून। संजय, ईश्वर चिठ्ठीनं नाव काढण्यात आलं आणि प्रशांत दानव आता चंद्रपूरचे उपमहापौर असतील। सुवर्ण हे खरं नक्की झालेलं आहे आणि आत्ताच ईश्वर चिठ्ठीद्वारे त्यांचं नाव काढण्यात आलं आणि उपमहापौरपदी त्यांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। काँग्रेस आघाडी आणि भाजप युती यांना समसमान मते मिळाली होती, 32-32 मते। त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढावी लागली आणि त्या ईश्वर चिठ्ठीमध्ये प्रशांत दानव हे विजयी झालेले, त्यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे। आणि प्रशांत दानव हे अपक्ष म्हणून जरी निवडून आले असले तरी आज सकाळी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आता ते ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार झालेले होते आणि त्यामुळे हे पद जे आहे उपमहापौर पद जे आहे ते ठाकरे सेनेकडे ठरलेलं आहे। ठाकरे सेना आणि भाजपमध्ये त्यानुसार आता प्रशांत दानव पुढची 5 वर्ष उपमहापौर असतील की काय, नेमकं काही बदल करण्यात आलेत? या दोन पक्षांमध्ये जो करारनामा झालेला आहे तो असाच झालेला आहे की उपमहापौर पद 5 वर्ष यांच्याकडे आणि महापौर पद 1.25 वर्ष जे आहे ते वाटून घेण्याचं आहे। तर पहिला महापौर जर आहे 1.25 वर्षासाठी तो भाजपचा असेल आणि पुढल्या 1.25 वर्षासाठी महापौर हा शिवसेनेचा असेल, असं त्यांच्यामध्ये ठरलेलं आहे। ठीक, धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। तर चंद्रपूरमधनं ही महत्त्वाची घडामोड, नवा ट्विस्ट आला होता। उपमहापौर नेमकं कोण असणार याची उत्सुकता होती। पप्पू देशमुख की प्रशांत दानव, तर दोघांनाही समसमान मतं पडल्यानंतर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि आता ईश्वर चिठ्ठीनुसार प्रशांत दानव हे उपमहापौर असतील। तर महापौर पदापदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची निवड झालेली आहे। ईश्वर चिठ्ठीनं ठाकरे सेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले।